तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. मकर संक्रांतीनिमित्त आज मी बनवते आहे तिळगुळाचे लाडू. पाक तयार न करता अख्ख्या तिळाचे लाडू मी आज करणार आहे. अगदी प्रमाणासकट आपण आज याची रेसिपी बघणार आहोत. नमस्कार, मी अंजलीज होम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. सगळीकडे तिळगुळाचे लाडू तयार करणे सुरू आहे. मी पण आज ते केले आणि म्हटलं की त्याची रेसिपी तुमच्यासोबत देखील शेअर करावी. अचूक प्रमाणासकट हे लाडू मी कसे तयार केले आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूया रेसिपीला. तर त्यासाठी मी अर्धा किलो तीळ घेतलेली आहे. ही तीळ मी स्वच्छ धुवून वाळवून कोरडी करून घेतलेली आहे. अर्धा किलो तीळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो आपण इथे गूळ घेऊया. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. 2 चमचे तूप आणि 1 चमचा वेलची पूड घेतली आहे. इथे आपल्याला लागणार आहे या लाडूकरिता. तर सगळ्यात आधी मी कढई तापायला ठेवली आहे गॅसवर आणि त्यात मी आधी तीळ भाजून घेणार आहे. वेळ वाचवण्याकरिता मी दुसऱ्या कढईमध्ये शेंगदाणे पण भाजायला घेतले आहे. त्यामुळे एकाच वेळेला तीळ आणि शेंगदाणे दोन्हीही भाजल्या जातील. तीळ ही आपल्याला छान मंद आचेवरच भाजायची आहे. छान त्याचा रंग बदलला आणि ती छान तळतळायला लागते आहे तोपर्यंत आपल्याला तीळ भाजायची असते. मध्ये मी शेंगदाण्यामध्ये देखील चमचा फिरवते आहे. तीळ भाजण्याकरिता अगदी घाई करू नका. छान त्याला मंद आचेवरच व्यवस्थित छान भाजत राहायची आहे. इकडे शेंगदाणे माझे भाजून झालेले आहेत. त्याला मी वेगळ्या ताटामध्ये काढून ठेवते आहे आणि थंड झाल्यानंतर मग त्याचे साल काढून टाकणार आहे मी. इकडे तीळ देखील छान भाजल्या गेलेली आहे. छान त्याचा रंग बदललेला आहे आणि तडतड व्हायला लागली की मग समजून जायचं की तीळ आपली छान भाजल्या गेलेली आहे. इथे मी गॅस बंद करते आहे आणि ही तीळ आपण वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घेऊया थंड होण्याकरिता. त्यानंतर मी कढई ठेवते आहे गॅसवर आणि त्यात आता मी 2 चमचे तूप घालते आहे. तूप तापलं इथे छान की त्यानंतर मी यामध्ये गूळ घालणार आहे. गूळ मी इथे चिरून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर किसून घ्या. फक्त त्याला मेल्ट करताना गाठी राहायला नको आणि गूळ लवकरात लवकर मेल्ट व्हायला हवा याकरिता मी इथे गूळ चिरून घेतलेला आहे. त्याला गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. त्याचा पाक तयार करायचा नाही आहे. त्यामुळे मी यात अजिबात पाणी घालणार नाही. गूळ मेल्ट झाला की लगेचच त्यामध्ये आपण तीळ घालून घेऊयात. हे पूर्ण तीळ घालून घेतलेली आहे. मी इथे पांढऱ्या तिळाचा यूज केलेला आहे. तुम्ही हवं तर लाल तीळ वापरू शकता. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे जे आपण साल काढून ठेवले होते ते मी यामध्ये घालते आहे. नंतर याला छान मिक्स करून घेते आहे. सगळं करताना लक्षात ठेवा की गॅस हा अगदी मंद आचेवरच ठेवायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये वेलची पूड टाकते आहे आणि हे पूर्ण मिश्रण मी छान मिक्स करून घेते आहे. हे सगळं मिश्रण छान मिक्स करून झालं आहे. पण जोपर्यंत हे सगळं मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याचे लाडू छान वळतात. त्यामुळे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे मंद आचेवरच, जेणेकरून ती कढई गरमच असायला हवी जोपर्यंत मी ते लाडू पूर्ण वळून घेत नाही. आणि ते मिश्रण देखील जळणार नाही, लागणार नाही. त्यामुळे लाडू पण छान बांधल्या जातील. गरम असतानाच हे लाडू वळायचे असतात. त्यामुळे जेवढ्या आकाराचे आपल्याला लाडू घ्यायचे आहेत त्या आकारानुसार आपण मिश्रण थोडं थोडं चमच्याने एका ताटामध्ये काढून घेते आहे. एका वेळेला आपल्याला हे बांधता येणार नाही आहे. त्याच्यामुळे मी थोडे थोडे जोपर्यंत हे मिश्रण गरम आहे थोडे थोडे लाडू प्रमाणासकट घेत मी त्याला बांधून घेणार आहे. तरी मी इथे ताटामध्ये थोडंसं चमच्याने काढून घेतलेलं आहे आणि आता त्याचे मी एक एक करून लाडू वळून घेणार आहे. ते मिश्रण गरम असतं त्यामुळे काय करायचं, एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, थोडा ओला हात करायचा आणि मग ते मिश्रण आपल्या हातावर घेऊन त्याचा लाडू वळायचा. अगदी हात भाजणार नाही, छान असा लाडू वळला जाईल. बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छान असा लाडू वळला गेलेला आहे. तर मी असेच बाकीचे लाडू वळून घेते आहे. थोडी स्पीड आपल्याला यामध्ये घ्यायची असते कारण हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच लाडू छान वळल्या जातात. इकडे कढई गरम आहे, गरम होत आहे. तवा आपण ठेवलेला आहे त्यामुळे मिश्रण अजिबात भाजणार नाही, पण कढई आणि त्यातलं मिश्रण थोडं गरम राहत जाणार. हे मिश्रण जर थंड आलं तर त्याचे लाडू आपल्याला वळता येणार नाही. त्यामुळे गरम आहे तोपर्यंत पटापटा आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे असतात. तर मी हे लाडू वळून घेते आहे.
मस्त असे लाडू पूर्ण वळून झालेले आहेत, छान झाले आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.